मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून ऋतू तावडेंची वर्णी, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडींना संधी. मुंबईच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार. ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाही. महापौर पदासाठी उमेदवार न देण्याचं मातोश्रीवरच्या बैठकीत निर्णय. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी मतदान. दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला 9 फेब्रुवारीला निकाल. बारामतीच्या काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. पार्थ पवार, युगेंद्र पवारांनीही केलं मतदान, तर रोहित पवारांनीही सहकुटुंब केलं मतदान. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार. नितेश राणे, हसन मुश्रीफ, संदीपान भुमरे, जयंत पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क. आमदार विलास भुमरेंनी मतदान करताना मुलाला नेलं सोबत. मुलाच्या बोटाला शाई सुद्धा लावली. तर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत बंधूनेही लहान मुलाला मतदानासाठी नेलं. मुलांना सोबत घेऊन मतदान करणं नेत्यांना भोवण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयोगाने घेतली गंभीर दखल. विलास भुमरे आणि अर्जुनसिंह मोहितेंवर कारवाई करणार. कोल्हापुरातल्या पाचगाव मधील पुलावर मतदानाच्या दिवशी भानामतीचा प्रकार. नारळ, लिंबू, हळद, कुंकू आढळल्याने खळबळ. जिल्हा परिषद निवडणुकीतही ईव्हीएममध्ये बिघाड. रत्नागिरीतील खेड आणि चिपळूणमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड. तर संभाजीनगरच्या वाळूज आणि पैठण तालुक्यातही काही काळ मशीन बंद. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील खतखत चव्हाट्यावर. नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे राजीनामा देणार. तर तिदमे उपमहापौर पदासाठी होते आग्रही, मात्र विलास शिंदेंना संधी. रोहित पवार 2 पत्रकार परिषदा घेणार. 10 तारखेला अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात सविस्तर माहिती देणार. तर 12 तारखेला विलिनीकरणावर पत्रकार परिषद. सलग 4थ्या दिवशी विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबामध्ये खलबतं. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. रोहित पवार, पार्थ पवार आणि जय पवार बैठकीला उपस्थित. अजित पवारांच्या अपघाताचा पायलटवर ठपका. फक्त तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर मानवी चुका ही कारणीभूत. चौकशी अहवालात उल्लेख. वाढतं वायू प्रदूषण पाहता मुंबईकरांचा श्वास कोंडलेला. श्वसन संबंधित आजारांचं प्रमाण वाढलं. प्रदूषणाची पातळी आरोग्यासाठी घातक. हवेच्या श्रेणीत AQI 200च्या उंबरठ्यावर. आज ओला, उबर आणि रॅपिडोचा देशव्यापी संप. सरकारने किमान भाडं ठरवून देण्याची मागणी. तर ओला, उबर मालक चुकीच्या पद्धतीनं वागत असतील तर कारवाई करणार. मंत्री सरनाईक यांचा इशारा. आजपासून रंगणार T20 विश्वचषकाचा थरार. आज भारत आणि USA मध्ये पहिला सामना रंगणार. तर सलग दुसऱ्यांदा जगज्जेता होण्यासाठी टीम इंडिया सज्ज.